तर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून संजय राऊत हे महायुतीवर बरसलेत। नाशिकमध्ये ज्यांच्याकडे जास्त पैसा तोच निवडून येईल, संकटमोचक काहीही करू शकणार नाही असं राऊतांनी म्हटलं। तर उद्योगपती कंत्राटदारांना उमेदवारी देण्यात आल्याचं म्हणत राऊतांनी महायुतीवर टीकेचे बाण सोडले। विधान परिषदेच्या सभागृहाचं डम्पिंग ग्राउंड केल्याचं राऊत यांनी म्हटलं। नाशिक आमचा उमेदवार नाहीये। आता नाशिकमधली जी लढाई आहे ही महायुतीमध्येच होणार आहे। ज्याचा भाव जास्त, ज्याचा रेट जास्त, ज्याचा शेअरचा भाव जास्त तो निवडून येईल। मग संकटमोचक त्याच्यामध्ये काही करू शकत नाही पैशाचे। तुमच्या नगरसेवकांना तुम्ही काही सूचना दिल्या की नगरसेवकांनी आमचे नगरसेवक विचारून निर्णय नाही, या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय देतील। मुळामध्ये कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं आणि घरामध्ये बसायचं हे संजय राऊतांचं आणि उभाटा गटाचं काम आहे। संकटमोचन काय करणार आहेत ते विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांना कळेल। संजय राऊत, ना तुमच्याकडे संकट राहिलं ना संकटमोचक राहिलाय, कारण तुमचा पक्षच संपलाय। संपलेल्या पक्षाला ना संकटाची भीती असते ना संकटमोचकाची भीती असते। विधान परिषद डम्पिंग ग्राउंड नाही, तर ज्या उभाटा गटाची कचरा कुंडी झाली त्याकडे उभाटा गटाने लक्ष दिलं पाहिजे। उद्योगपतींची मुलं, ठेकेदारांची मुलं यांना तुम्ही विधान परिषदेमध्ये पाठवता, लाजा वाटत नाही का तुम्हाला? असं काय त्यांनी सामाजिक कार्य केलं आहे मोठं? कोणी असतील ते, मी असं म्हणत नाही की मी नावं घेत नाही कोणाची, पण आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते जे आहेत एका विचारधारेला चिडकून राहिले, काही मिळव असे आमच्यासारखे हजारो लाखो लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत। हां, पण तुमच्याकडे फक्त संपत्ती आहे, इस्टेटे आहेत, पैसे आहेत म्हणून तुम्हाला विधान परिषदेमध्ये आणायचं। अशा प्रकारे ही विधान परिषद आणि राज्यसभा नसलेली बरी असं मला अनेकदा वाटतं। तीची आणि अभ्यासू माणसं या वरच्या सभागृहात जात होती, आता त्या सभागृहाचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे। हे दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं। शिवसेनेची अवस्था उभाटाची किती वाईट झालेली आपण बघतात। एक सुद्धा माणूस त्यांचा निवडून येणार नाही। त्यांना असं वाटतं विधान परिषद म्हणजे काय, काही कामाची नाहीये। महापालिका ठरले, एक ठिकाणी त्यांना यश आलं नाही, जिंकता आलं नाही, महापौर करता आलं नाही, ते तेच म्हणतायत काय करायचं इथे, ते तेच म्हणतायत हे काय कामाची आहे। आत्ता निवडणुका झाल्यात नगर परिषदांच्या, नगरपालिकांच्या, तिथे काय राहिलं त्यांचं, म्हणजे जे तिथे हरतायत त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं हे काही कामाचंच नाही, अशा पद्धतीने ते बोलतायत। पण आता लोक स्वीकारायला तयार नाही, मतदार त्यांना स्वीकारायला तयार नाही, कुठेही त्यांना आता जागा राहिलेली नाही। इथे सुद्धा 17 पैकी एकही जागा त्यांची निवडून येणार नाही, आणि म्हणून मग अशी वायफाट बडबड ते करत जात आहे।